नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय सरळ सेवा परीक्षा, सरळ सेवा परीक्षेचा पेपर या ठिकाणी आपण बघतोय। सराव पेपर आपण सरळ सेवेची टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आणलेली आहे। एकूण 10 पेपर अपलोड केलेले आहेत। काय म्हणतो मी अपलोड म्हणजे तुमच्या कोर्सेसमध्ये अपलोड आहेत। कोणकोणत्या? तलाठी भरतीच्या, म्हाडाच्या, भूमी अभिलेखच्या, TIT डिपार्टमेंटल PSI, ग्रामसेवक, आरोग्य सेवक याच्या कोर्समध्ये या टेस्ट अवेलेबल आहे। आणि सरळ सेवा भरतीचा स्वतंत्र कोर्स आहे, तिथे सुद्धा इथे जावं लागेल तुम्हाला। STI RCP ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। आपण मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न बघितले होते या पेपरमधले। पेपर क्रमांक जो 6 आहे याच्यातील आपल्याला आज बघायचे आहे इंग्रजी व्याकरणाचे 25 प्रश्न। ओके, इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे असे हे सगळे प्रश्न असणार आहे। शेवटपर्यंत या ठिकाणी लेक्चर बघायचे, अभ्यास करून पूर्ण तयारीनिशी तुमच्या समोर आज या ठिकाणी आलेलो आहे। ओके, आता लेक्चरची संख्या आपण कमी करतोय डेली, पण परफेक्टच जेवढं घ्यायचं तेवढं एकदम जीव तोडून घ्यायचं। ओके, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। बिब्लिओग्राफी इज, बिब्लिओग्राफी म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे। नॉलेज ऑफ द बायबल, लिस्ट ऑफ बुक्स अबाउट द बायबल, कॅरेक्टर फ्रॉम द बायबल, ते कॅरेक्टर फ्रॉम द बायबल, लिस्ट ऑफ बुक्स अँड रायटिंग्स ऑफ वन ऑथर अबाउट वन सब्जेक्ट। इथे बघा बायबल हे तुम्हाला फसवण्यासाठी हे बबल एक ओके, त्याच्यामुळे लक्षात घ्या बायबल असेल ते नाहीये। इथे काय लिस्ट ऑफ बुक्स अँड रायटिंग्स ऑफ वन ऑथर अबाउट वन सब्जेक्ट, त्याला आम्ही काय म्हणतो माहिती का मराठीमध्ये? याला एक शब्द येतो, तो तुम्हाला मी लिहून घ्या। संदर्भ सूची। एखादा लेखक जेव्हा एखादं मोठं पुस्तक लिहितो ना, तेव्हा तो त्याच्यासाठी जे काही स्रोत वापरत असतो ते। अ लिस्ट ऑफ बुक्स रेफर्ड, रेफरन्स म्हणतो ना, रेफर्ड टू इन अ स्कॉलरी वर्क, अशा पद्धतीची व्याख्या आपल्याला त्याची करता येते। उत्तर या ठिकाणी 4 आहे। पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी। पुढचा प्रश्न, इन द आर्म फोर्सेस इट इज कन्सिडर्ड अ ग्रेट प्रिव्हिलेज टू डाय इन हार्नेस। बघा अंडरलाईन कशाची खाली आहे, टू डाय इन हार्नेस। या फ्रेजचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी शोधावा लागणार आहे। मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व। ओके, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जॉईन करून ठेवा। तिथे आपली इंग्लिशची इतर काही अपडेट असेल ती भेटत जातील, काही PDF त्या ठिकाणी आपण देत जाऊ। आता टू डाय इन हार्नेस याच्यासाठी काय वापरणार आहात तुम्ही शब्द? तुम्हाला दिलंय की चूज द करेक्ट मिनिंग ऑफ इडियम अंडरलाइन इन द अबाउट सेंटेन्स। तुम्हाला योग्य त्या ठिकाणी अर्थ ओळखायचा आहे। टू डाय इन हार्नेस म्हटलंय डाय विथ ऑनर, डाय ऑन अ हॉर्स बॅक, त्याच्यानंतर डाय व्हाईल स्टील वर्किंग, डाय इन द बॅटल फील्ड। बघा 27 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। टू डाय इन हार्नेस असं म्हटलेलं आहे। टू डाय इन हार्नेस म्हटलेलं आहे मित्रांनो, डाय व्हाईल स्टील वर्किंग। एखादं काम करत असताना, कार्यरत असताना मरण येणे, मृत्यू येणे, त्याला आम्ही टू डाय इन हार्नेस असं म्हणत असतो। कर्तव्यावर असताना मरण येणे। पुढे सिलेक्ट द करेक्ट मॉडेल टू एक्सप्रेस ऑब्लिगेशन। ऑब्लिगेशन दर्शवणार या ठिकाणी तुम्हाला हे ओळखायचं आहे ऑप्शन। ऑब्लिगेशन म्हणजे काय? यू डॅश डॅश कीप युअर प्रॉमिस, यू विल, यू मे, यू वूड, यू शुड। 28 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे। बघा ऑब्लिगेशन याला आम्ही काय म्हणतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो इथे ऑब्लिगेशन म्हणजे काय? एखादी वचनबद्धता म्हणूया आम्ही त्याला, कर्तव्यपरायणता असं म्हणूया। ते दर्शवण्यासाठी इथे काय वापरावं असा या ठिकाणचा हा प्रश्न होता। इथे जर बघितलं तुम्ही, यू डॅश डॅश कीप युअर प्रॉमिस, यू शूड कीप युअर प्रॉमिस। ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी शूड हे वापरले जाते मॉडेल। लक्षात ठेवा, महत्वाचं आहे। पुढे मी जातोय, या प्रत्येकाचे हे बघितलेले आपण। आपला तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा स्वतंत्र कोर्स सुद्धा आहे, तोही तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरून घेऊ शकतात, त्या ठिकाणी अभ्यास करू शकतात। बघा पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट? योग्य सेंटेन्स निवडा। ही टूक आउट हिज शूज, ही डिस्पोज ऑफ हिज कार। बघा इथे 2 गोष्टी आहे। इथे टूक आउट बरोबर आहे का? त्याच्यानंतर ही डिस्पोज ऑफ म्हटलं हे बरोबर आहे का? खाली दिलंय मग ओनली ए, बी, नायदर ए नॉर बी, बोथ ए अँड बी। 29 नंबरचा प्रश्न आहे। इथे जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो, तर घोळ काय? दोन्ही विधानं चुकीचे। पहिलं विधान जर तुम्ही बघितलं ना, ही टूक हिज शूज ऑफ असं म्हटलं गेलं पाहिजे। ही
टूक हिज शूज ऑफ, हे ऑफ या ठिकाणी वापरणं गरजेचं होतं. ही टूक हिज शूज ऑफ, शूज ऑफ, ऑफ हे शेवटी येणं या ठिकाणी गरजेचं होतं. आणि पुढचं ही डिस्पोज ऑफ हिज कार, ही डिस्पोज ऑफ, मात्र हे ऑफ नव्हे, डिस्पोज ऑफ हिज कार या ठिकाणी हे आपण जे बघतोय प्रीपोजिशन्स आहेत ते इथे वापरणं गरजेचे होते. यूज ऑफ प्रीपोजिशन फार महत्वाचं आहे. पुढे आपण जातोय विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. पुन्हा एकदा आता हे करेक्ट सेंटेन्स ओळखायचं म्हणजे हे दिसायला जरी असं वरती सोपं वाटलं ना तरी याच्यामध्ये पूर्ण व्याकरण तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला शब्दाचं पूर्ण त्या शब्दसंग्रह सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे. आता इथे बघा पहिलं विधान दिलंय की वी शूड लव द गॉड, वी शूड लव द गॉड. दुसरं मेनी आर गॉड्स ऑफ हिंदुइझम. आणि तुम्हाला करेक्ट ओळखायचं ए बी, नायदर ए नॉर बी, बोथ ए अँड बी. मित्रांनो इथे जर बघितलं वी शूड लव द गॉड, देव हा व्यापक आहे, मोठा आहे. तुम्हाला युनिक आहे का? नाही. इथे हे जे ग्वाड आहे ना, ग्वाड पूर्वी कधीही उपपद वापरत नाही, लक्षात घ्या. म्हणून हे चुकतंय, पहिलं चुकतंय. दुसरं मेनी आर गॉड्स ऑफ हिंदुइझम. आता इथे जर बघितलं ना इथे हा ग्वाड कशासाठी वापरला गेला हो? इथे हा ग्वाड जो वापरला गेला ना हा एक सामान्य नाम म्हणून वापरला गेलाय. काय सामान्य? ते प्रॉपर नाऊन म्हणून नाहीये तिथे, लक्षात घ्या. या ठिकाणी सामान्य नाम म्हणून वापर झालेला आहे. जिथे तो सामान्य नाम आहे इथे GODS, इथे कॅपिटल नाही येऊ शकत ना. कॅपिटल केव्हा येईल? जर प्रॉपर नाऊन आला तर, प्रॉपर नाऊन आला तर कॅपिटल येईल. इथे मात्र ते प्रॉपर नाऊन नाहीये, ते सामान्य नामामध्ये वापर होतो आहे, त्याचा लक्षात घ्या. त्याच्यामुळे दोनही विधानं चुकत आहेत. आणि पुन्हा एकदा मी 3 कडे जातोय. चला तुम्हाला कळत असावं, तुम्हाला या ठिकाणी हे इंग्लिशचे लेक्चर्स आपले आवडत आहेत का, फायदा होतोय का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. सरळ सेवेच्या टेस्ट सिरीजला जर तुम्ही प्रतिसाद दिला तर खूप जास्त आपण लेक्चर्स यावर घेऊ. कारण की सरळ सेवा म्हणजे काय माहिती आहे का? आता हे इंग्लिश बघा किती ठिकाणी उपयुक्त आहे माहिती आहे तुम्हाला. जे मित्र आपलं याच्यासाठी ना आता PSI ST ISO मेन्ससाठी आहे ना त्यांना सुद्धा आता इथे इंग्रजी व्याकरणासाठी याचा फायदा होईल. राज्यसेवा मेन्सवाल्यांना फायदा होईल. इतर ज्या मग म्हाडा, भूमी अभिलेख, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य भरती, कोणत्या परीक्षा जिथे कुठे इंग्लिश ग्रामर आहे सगळ्या ठिकाणी याचा फायदा आहे. म्हणजे असं अजिबात नाही की बाबा यालाच चालतं त्यालाच चालतं. हे सगळ्यांसाठी सरळ सेवा म्हटलं का इतर सरळ सेवेच्या सगळ्या आणि MPSCच्या मेन्सच्या जिथे जिथे इंग्लिश लँग्वेज आहे ते सगळं कव्हर इथे होतंय. बघा ईगल फ्लाईज हायेस्ट ऑफ ऑल द बर्ड्स. बघा इथे काय दिलंय तुम्हाला, चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स. पॉझिटिव्ह डिग्री म्हटलेली. आता इथे तुम्हाला हायेस्ट म्हटलं गेलंय, हायेस्ट म्हटलं EST लागला म्हणजे तुम्हाला कळते का अरे हे तर सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण. मग याला आम्हाला पॉझिटिव्ह मध्ये आणायचे. काय होणार? नो अदर बर्ड फ्लाईज ॲज हाय ॲज ईगल, व्हेरी फ्यू बर्ड्स फ्लाईज ॲज हाय ॲज ईगल, सम अदर बर्ड्स फ्लाईज, त्याच्यानंतर ईगल फ्लाईज हायर दॅन एनी अदर. इंटरेस्टिंग 31 नंबरचा हा प्रश्न आहे. बघा पहिला मुद्दा जर इथे बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळ्यात शेवटी जे दॅन एनी अदर म्हटलं गेलंय हे कंपॅरेटिव्ह मध्ये येतं म्हणून हे तर कटलं. आता इथे काय म्हटलंय? ईगल फ्लाईज हायेस्ट ऑफ ऑल द बर्ड. इथे हे जे ऑफ ऑल आहे ना मित्रांनो याच्यावरून उत्तर ठरतं सगळ्यांमध्ये. मग सगळ्यांमध्ये म्हटल्यावर हे व्हेरी फ्यू वगैरे हे कमी वगैरे तसं काहीच नाही होणार किंवा सम ऑदरचा विषय नाहीच इथे. नो ऑदर एकही बर्ड नाही की जो ईगल इतका हाय उडू शकतो. ओके, नो अदर बर्ड फ्लाईज ॲज हाय ॲज ईगल. या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर माझं आलं पाहिजे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. मिस्टर मेहता मॅनेज अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू चेंज द वाईज. प्रयोग बदला. ओके, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, मराठीमध्ये भावी प्रयोगही असतो. इथे काय मग इथे तुम्हाला दिलं मिस्टर मेहता मॅनेजेस असं म्हणूया आपण अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. मग इथे दिलंय अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज्ड बाय मिस्टर मेहता मॅनेजिंग. इथे मॅनेजिंग म्हटलंय. तिथे मॅनेजेस आहे याच्यावरून तुम्हाला खरं म्हणजे आपल्याला जायचंय पुढे. लक्षात घ्या अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर वाज मॅनेज. इथे वाज म्हटलंय, इथे इज म्हटलंय आणि नन ऑफ दिस. 32 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बघा इथे सरळ आहे, ES लागलेला आहे, सिम्पल त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्सचं हे वाक्य आहे. आणि मग याचं जर तुम्हाला चेंज द वाईज करायचं असेल तर हे पास्ट येणारच नाही.
INGचा काही संबंधच नाही. ING गेला. अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज बाय मिस्टर मेहता, असं या ठिकाणी म्हणावं लागणार आहे आम्हाला. 1 नंबरचं उत्तर येते. 32चं उत्तर 1 येतं आहे. लक्षात ठेवा. पुढे जातोय. यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमारो. द मॉडल एक्सप्रेसेस. काय हो, काय याच्यातून काय एक्सप्रेस होतंय, कोणत्या भावना, काय इथून नेमकं दर्शवायचं काय. यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमारो. कमांड आहे, थ्रेट आहे, प्रॉमिस आहे की ड्युटी आहे. तुला उद्या सुट्टी मिळेल असं आपण म्हणूया थोडक्यात. बरोबर. मग इथे काय म्हटलेलं आहे, 33 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे. याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, अरे इथे तर आम्ही काहीतरी वचनबद्धता दर्शवतोय, काहीतरी कोणाला तरी आश्वासन देतोय. आश्वासन हा शब्द आहे त्यासाठी, आश्वासन. आणि मग त्याला आम्ही काय म्हणतोय, प्रॉमिस. कारण की इथे काय माहिती, हे शाल जे आहे ना, शाल हे भविष्यकाळ दर्शक सुद्धा आहे आणि ते थोडंसं आश्वासन दर्शक सुद्धा आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग त्याच्यामध्ये धमकी सुद्धा येते, कधी काही वेळेस मदतीसाठी सुद्धा आम्ही ती वापरतोय. हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. शालचा वापर या ठिकाणी महत्वाचा आहे. पुढे जातोय मी. इफ विशेष डॅश हॉर्सेस बेगर्स डॅश देम. कम्प्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू शो इमॅजिनरी कंडिशन. बघा आता इथे काय म्हटलंय, हा कीवर्ड काय तो लक्षात घ्या. इमॅजिनरी कंडिशन म्हणजे काय हो, शक्यता दर्शक, काल्पनिक, की जे खरं होणार नाहीये. मग खरं होणार नाहीये, इमॅजिन करायची आम्हाला, कल्पना करायची आहे आम्हाला, तर मग आम्ही त्याला काय, आम्हाला ती चेतना गुणोक्ती म्हणतो आम्ही त्याला मराठीमध्ये. बरोबर. तशा पद्धतीचं वाक्य करायचंय. मग काय म्हणणार आम्ही त्याला, इफ विशेष आर, पुढे विल, बेगर्स विल राईड, इथे वेअर वुड हॅव रिडन, वेअर वुड राईड, वेअर वुड रोड. बघा इंटरेस्टिंग आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. याच्यात जर तुम्ही बघितलं ना, बघा पहिला मुद्दा इथे ना, जर असं इफचं वाक्य असेल ना, तर इथे वेअर येतं. हे पहिले लक्षात ठेवा. मग तुम्हाला कळतं की हे कटलं, पण 3 वेअर तर आहे. कारण हे वेअर म्हणजे इमॅजिन करण्यासाठी आम्ही याचा वापर करतो. लक्षात घ्या. बेगर्स डॅश डॅश देम, बेगर्स डॅश डॅश देम. इथे वेअर आलाय ना, पुढे येणार आहे तुमचा वूड, पण वूड रोड नाही येणार, वूड राईड येणार आहे. कारण आधी जर वूड वापरलाय तर याचा पुन्हा पास्ट फॉर्म करायची गरजच नाहीये. लक्षात घ्या. इथे येणार वेअर आणि पुढे येणार वूड राईड. उत्तर येतंय 3 नंबरचं, 34चं उत्तर. या ठिकाणी आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न काय. प्रश्न महत्वाचा आहे आणि तुम्ही नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल रोहिदास चोंदे पाटील GST इन्स्पेक्टर सबस्क्राईब करून ठेवा. STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याच पद्धतीचे दर्जेदार आणि परीक्षाभिमुख लेक्चर बघण्यासाठी ॲप्लिकेशनवर जा, स्टोअर सेक्शनला जा, डेमो लेक्चर्स बघा, डेमो PDF बघा. आणि आता आणखी एक जे मित्र मराठी, आता इंग्लिश व्याकरण चालू आहे आपलं, पण मराठी व्याकरणाच्या आपण आता 51 ते 95 नंबरच्या टेस्टच्या PDF अपलोड केलेल्या आहेत. त्या सुद्धा तुम्हाला सरळ सेवेला खूप उपयुक्त असणार आहे. आपण हे जेवढे काही लेक्चर्स घेणार आहोत ना, याचे सगळं PDF तुम्हाला आता तुमच्या कोर्समध्ये, विविध कोर्सेस जेवढे काही सरळ सेवेचे आहेत त्या सगळ्या कोर्सेसमध्ये, तलाठी, ग्रामसेवक, इतर जे कोर्सेस आहेत तिथे मराठी व्याकरणाच्या सेक्शनमध्ये भेटणार आहे. या सगळ्या PDF दिलेल्या अपलोड केलेल्या आहेत. बघा, चेक करा. अजून पुढचे अपलोड होणार आहेत तेही तुम्हाला भेटतील. बघा. द मॅन विथ अ स्माइलिंग फेस इज अवर लीडर. Which is the correct conversation of the above sentence into the compound one? तुम्हाला करायचे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड म्हणजे ज्याला आम्ही संयुक्त वाक्य म्हणतो. द मॅन विथ अ स्माइलिंग फेस. मग त्याला काय म्हणणार आम्ही, द मॅन हॅज अ स्माइलिंग फेस अँड ही इज अवर लीडर. द मॅन हू हॅज अ स्माइलिंग फेस इज अवर लीडर. त्याच्यानंतर द मॅन हॅव्हिंग अ स्माइलिंग फेस इज अवर लीडर. आणि ॲज द मॅन हॅज अ स्माइलिंग फेस ही इज अवर लीडर. बघा 35 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग आहे. आता इथे सोपं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. कंपाऊंड सेंटेन्स इथे हे हॅव्हिंगचा तर विषयच नाहीये. ओके. इथे ॲजचा विषय नाहीये. राहिला हे हू की अँड. आम्ही कंपाऊंड जोडतो कशाने, कंपाऊंडमध्ये दोनही मेन क्लॉज असतात. संयुक्त वाक्य दोन्ही प्रधान वाक्यांनी जोडलेलं असतं ते. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि मग ते अँडने जोडलेलं. द मॅन हॅज अ स्माइलिंग फेस अँड ही इज अवर लीडर. ओके. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय.
बघा या ठिकाणी आपले 35 प्रश्न झालेले आहेत. थोडेसे व्हिडिओज आता मोठे होतील कारण 25 प्रश्न एका लेक्चरमध्ये आपण घेतोय, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वेळ काढून या ठिकाणी बघावे लागतील. नोट्स काढा, तुम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो. मला माहिती आहे की इंग्रजी व्याकरणामुळे, इंग्रजी होकॅबमुळे रिझल्ट जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. आम्ही इंग्रजीला वेळ देत नाही, तो द्यावा लागेल. तुम्हाला STI RCP सोबत जर तुम्ही इंग्रजी व्याकरण केलं ना, बस मराठीमधून शिकवतो एवढं सोपं इंग्रजी व्याकरण तुम्हाला मला वाटतं कोणी शिकवणार नाही. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच राईट इज यूज ॲज अॅन ॲडव्हर्ब. बघा राईटचा वापर ॲडव्हर्ब म्हणून, ज्याला आम्ही काय म्हणतो क्रिया विशेषण म्हणतो, कुठे झालेला आहे. पहिलं, फ्रीडम इज अवर बर्थ राईट. दुसरं, यू डिड नॉट मेक द राईट चॉईस. त्याच्यानंतर यू मस्ट राईट रॉंग्स डन टू हर म्हटलेलं आहे. इथे जर बघितलं राईट द रॉंग्स असं इथे द येईल, इथे काहीतरी विसरल्यासारखं वाटलं मला. रॉंग्स डन टू हर, ही सर्व्स हिम राईट. बघा आता प्रत्येक राईटचा एक वेगळा वापर या ठिकाणी आहे. पहिल्या राईटमध्ये जर बघितलं ना, तुम्हाला दिसेल अरे इथे तर हे नाऊन म्हणून वापरलं आहे. ओके, स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. इथे राईट चॉईस म्हटले, योग्य निवड म्हटलेलं आहे. इथे तर ॲडव्हर्ब म्हणून वापरलं गेलं आहे. त्याच्यानंतर इथे यू मस्ट राईट द रॉंग्स डन, इथे ना व्हर्ब म्हणून वापर झाला आहे. आणि इथे इट सर्व्स हिम राईट, इथे मात्र ॲडव्हर्ब म्हणून वापर झाला आहे. हे लक्षात ठेवा. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. हे महत्त्वाचं आहे. त्या स्टीलवर एकदा प्रश्न आलेला आहे मागे. ओके, तसे तुम्हाला इतरही मुद्दे या ठिकाणी आता करून ठेवावे लागणार आहेत आणि आपण ते करतोय. आपल्या ज्यांनी टेस्ट सिरीज घेतल्या ना, त्यांचा रिझल्ट बघा कसा आहे, त्यांचे स्कोर बघा कसे वाढले. कारण की आपण आता राज्यसेवेचे सुद्धा 20 टेस्ट आणलेले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या नक्कीच तुम्ही या आपल्या ॲप्लिकेशनला जाऊन घेऊ शकतात. खाली लिंक आहे. PSI STI ASOच्या पूर्व परीक्षेच्या आपण 20 टेस्ट आणलेल्या आहेत आणि कंबाईन ग्रुप सीच्या सुद्धा 20 टेस्ट, ज्या 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षा आहेत. तलाठी भरतीच्या स्वतंत्रपणे टेस्ट आपण आणलेल्या आहेत. ओके, त्याही तुम्ही घेऊ शकता. आता इथे तुम्हाला दिलंय की आय हॅड टू शाउट इन द माउथ पीस सो दॅट सी कुड हिअर मी. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज ओळखायचं. सो दॅट सी कुड हिअर मी. आय हॅड टू शाउट इन द माउथ पीस. बघा सो दॅटने या ठिकाणी हे वाक्य पुढचं जे होतंय ते सुरू होतंय. क्लॉज तुम्हाला ओळखायचं आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आता आधी वाक्याचा अर्थ आम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ते या वाक्यातून काय अर्थबोध होतो हे जर तुम्हाला एकदा या ठिकाणी कळालं तर मग तुमचं उत्तर चुकत नाही. या वाक्यातून उद्देश काय, उद्देश माझं त्यांनी ऐकावं म्हणून त्या ठिकाणी मी ओरडते. या ठिकाणी तुम्हाला उद्देश महत्वाचा आहे. तिचं कोणतरी ऐकावं, सो दॅट सी कुड हिअर मी, की तिने माझं ऐकावं म्हणून मी ओरडते. उद्देश हे पर्पज आहे. पर्पज म्हटलं की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. शब्दांच्या अर्थ आणि वाक्याचा थोडासा अर्थ कळाला की बस जमलं. इफ वी स्टार्टेड नाऊ वी वुड बी इन टाईम. द सबजंक्टिव्ह इन द सेंटेन्स एक्सप्रेसेस. बघा सबजंक्टिव्ह या वाक्यामधून नेमकं काय अर्थबोध होतोय तोच तुम्हाला सांगायचं. बस इम्प्रोबॅबिलिटी, प्रेफरन्स, त्याच्यानंतर इंटेन्शन की सपोजिशन. आता या खालच्या सगळ्यांचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, इम्प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, प्रेफरन्स म्हणजे काय, प्राधान्य आपण त्याला म्हणतोय, इंटेन्शन म्हणजे ते उद्देश वगैरे आम्ही त्याला म्हणतोय, आणि शेवटचं सपोजिशन या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. त्याला आम्ही अनुमान म्हणतोय. आणि इथे तर प्रोबॅबिलिटीला शक्यता आणि इम्प्रोबॅबिलिटीला अशक्यता म्हणतोय. आता इथे काय, इफ वी स्टार्टेड नाऊ वी वुड बी इन टाइम. वी वुड बी, जर आम्ही आता सुरुवात केली ना तर आम्ही वेळेमध्येच त्या ठिकाणी ते करू. इथे काय माहिती काय, इथे एक निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न, एक अनुमान आहे. याला आम्ही सपोजिशन असं म्हणतोय. काय म्हणतोय, सपोजिशन. जमतंय का बघा. तुम्हाला हे नोट डाऊन करून घ्या. जे नवीन शब्द येतात ना ते प्रत्येकाचे अर्थ मी सांगतोय. तुम्हाला सांगितलं मी की आता फुल तयारीने तुमचं एकदम, तुम्ही म्हटले होते की सर थोडेसे कमी प्रश्न घ्या, कमी लेक्चर झाले तरी चालतील, पण आम्हाला एकदम आता तुम्ही याच्या मुळासकटच उखडावा याला सगळं, तर आता ते आपण करतोय. तुम्हाला प्रत्येक शब्दाचे अर्थ त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. खूप चांगल्या पद्धतीचे रिव्हिजन करून मी आता हे लेक्चर्स घेतोय, जे की तुम्हाला लाईफ टाईमसाठी त्या ठिकाणी कामाला येतील. बघा, द नॉलेज ऑफ द न्यूक्लिअर पॉवर माइट लीड टू अनहिलेशन ऑफ द ह्युमन रेस. टू अनहिलेशन या शब्दाची खाली अंडरलाईन आहे आणि खाली दिलंय तुम्हाला द मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड.
टोटल डिस्ट्रक्शन, इममॉर्टॅलिटी, ट्रेमेंडियस प्रोग्रेस, फुल हेल्थफुलनेस. काय म्हटलंय? द नॉलेज ऑफ द न्यूक्लिअर पॉवर माइट लीड टू अनिलेशन ऑफ द ह्युमन रेस. अनिलेशन, आता इथे शब्दसंग्रह असला पाहिजे बरं का, कारण की या ठिकाणी बघा अनिलेशन म्हणजे काय ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याला आम्ही म्हणतो टोटल डिस्ट्रक्शन. कारण न्यूक्लिअर पॉवर म्हटलं तिथूनही तुम्हाला या शब्दाचं हे गरजेचं होतं की बाबा अशक्यता याच्यातून दर्शवल्या जात आहेत. टोटल डिस्ट्रक्शन याच्यामध्ये अपेक्षित आहे हा शब्द. पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच डज नॉट फॉलो द करेक्ट ऑर्डर ऑफ वर्ड्स. बघा आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की कोणतं वाक्य आहे की जे करेक्ट ऑर्डर फॉलो करत नाहीये. 40 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिलं दिलंय द पीपल रँग द बेल फॉर जॉय. दुसरं दिलंय नथिंग एव्हर हॅपन्स बाय चान्स. त्याच्यानंतर दिलंय द टॉप्स ऑफ टेह माउंटन्स वेअर कव्हर्ड विथ स्नो. आणि त्याच्यानंतर दिलं इन द विलेज ही डाईड वेअर ही वॉज बॉर्न. बघा इंटरेस्टिंग आहे. आता इथे कोणती ऑर्डर बरोबर नाहीये. पहिल्यामध्ये तर यस बरोबर आहे, द पीपल रँग द बेल फॉर जॉय, यस. नथिंग एव्हर हॅपन्स बाय चान्स, यस. द टॉप ऑफ टेह माउंटन्स वेअर कव्हर्ड विथ स्नो, यस. इथपर्यंत बरोबर. पण शेवटचं जे आहे ना ते कसं पाहिजे होतं? ही डाईड इन द विलेज. सुरुवात इथून पाहिजे होती. ही डाईड इन द विलेज. ही डाईड इन द विलेज म्हणजे 1 नंबरला हे पाहिजे होतं, 2 नंबरला हे पाहिजे होतं. ही डाईड इन द विलेज वेअर ही वॉज बॉर्न. वेअर ही वॉज बॉर्न म्हणजे इथे जे ना इथून सुरुवात पाहिजे होती. इथे चुकतंय. 4थ्या नंबरचं वाक्य त्याचा क्रम चुकतोय, ते सेंटेन्स चुकतंय. पुढे जातोय मी. 41 नंबरचा प्रश्न. एव्हरीबडी कॉल इट अ लॅविश पार्टी. लॅविशचा अर्थ तुम्हाला चूज द करेक्ट अँटोनिम म्हटले बा. इथे लक्ष देणं गरजेचं आहे. अँटोनिम म्हटलंय की सिनोनिम म्हटलेलं आहे. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. मग एक्सपेन्सिव्ह, बिग, फ्रुगल, वेस्टफुल. बघा लॅव्हिशचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. आता लॅव्हिश म्हटलं की लॅव्हिशचे वेगवेगळे तुम्हाला लॅव्हिशला आम्ही लक्झरियस म्हणतोय. त्याच्यानंतर इलॅबोरेट हा शब्द आहे त्याच्यासाठी. आणखी लक्झरियस म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल की बाबा ऐशोआरामी किंवा श्रीमंत पार्टी आपण म्हणूया, त्याला रिच म्हणूया. ओके, मग त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. ज्याला आम्ही स्कॅन्टी म्हणतोय, अपूर्तता असलेला वगैरे, तो आहे फ्रुगल. स्प्रुगलसाठीचे आणखी काही समानार्थी शब्द तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. स्कॅन्टी, स्कॅन्ट, इतरही शब्द तुम्हाला दिले मी तुमचे. इनसफिशियंट, स्किम्पी, पाल्ट्री हे सगळं दिलं आहे. याला सोल्युशन शीट्स दिलेले आहे तुम्हाला. हे जे तुमच्यासाठी आपण ज्या टेस्ट डेव्हलप केलं ना याचं तुम्हाला विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. मी जे तुम्हाला सांगतोय त्या बाबी तुम्हाला PDF स्वरूपात दिलेल्या आहेत. आपण तुम्ही तिथून आणखी त्या वाचू शकतात. चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा द न्यूज वॉज डॅश बाय वर्ड ऑफ माउथ. द न्यूज वॉज पास ऑन, पास ओव्हर, पास आउट, पास्ड ऑफ. बघा द न्यूज वॉज डॅश बाय वर्ड ऑफ माउथ म्हणजे ती न्यूज जी आहे ना ती पसरली बाबा, अशा स्वरूपाचं हे वाक्य. 42 नंबरचं हे वाक्य. आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचंय. मग ते पुढे गेले. पास ऑन म्हणजे काय म्हणतो आम्ही त्याला? पुढे जाणं म्हणतो. पास ओव्हर म्हणजे मरणे. पास आउट म्हणजे थोड्या वेळाकरता शुद्ध हरपणे. मग इथे काय माहिती का, ती न्यूज पुढे गेली, पसरली ती न्यूज, त्याला आम्ही पास्ड ऑन असं म्हणतोय. लक्षात ठेवा. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. दे सोल्ड देअर हाऊस बिकॉज इट वॉज अ रिअल व्हाईट इलेफंट. पांढरा हत्ती. आता याचं हे सोपं आहे. Which one of the following alternative gives the correct meaning of the underlined phrase? A big one, a rare find, a huge and expensive one, an expensive and useless one. बघा आता याला तुम्ही काय म्हणणार आहात? अ रिअल व्हाईट इलेफंट. 43 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. याला तुम्ही अन एक्सपेन्सिव्ह एकतर महागडा अँड युजलेस वन म्हणजे महागडाही आहे आणि बिनकामाचं आहे. बस त्याला आम्ही काय म्हणतो? अ रिअल व्हाईट इलेफंट. ते त्याच्यात जसं दिलंय तसं बिग किंवा ह्यूज हे शब्द फसवण्यासाठी दिले. त्याच्यानंतर चूज द ऑप्शन दॅट इज अ करेक्ट कन्व्हर्सेशन ऑफ द फॉलोइंग सिम्पल सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिम्पल मधून कॉम्प्लेक्समध्ये जायचंय. केवळ मधून तुम्हाला मिश्र वाक्यामध्ये जायचंय. तुम्हाला दिलंय द रिपोर्ट ऑफ हिज फेलर हॅज सरप्राईज अस ऑल.
बघा मित्रांनो, या ठिकाणी वाक्य तुमच्या समोर दिलंय, याचं तुम्हाला कॉम्प्लेक्स करायचंय. 44 नंबरचा प्रश्न आहे. पहिले दिलंय द रिपोर्ट दॅट ही हॅज फेल्ड हॅज सरप्राईज अस ऑल. पहिलं ऑप्शन या ठिकाणी तुमच्या समोर आहे, दॅटने जोडलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन्स होते द रिपोर्ट ऑफ इज फेलिंग सरप्राईज अस ऑल. याच्यात काही दिसतच नाहीये जोडणार. द रिपोर्ट ऑफने जोडल्या जात आहेत नाही. हे तीनही तर सिम्पलमध्ये जात आहेत. दॅटने जोडलं गेलं पाहिजे वाक्य. सरळ सरळ मी या ठिकाणी सांगेल की 44 उत्तर काय येतं, 1 नंबरचं इथं आहे. ओके, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे जे की दॅटने जोडले जाते. आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. बघा आता इथे ना थोडंसं याच्यामध्ये मिस्टेक झाली आहे. तुम्हाला गिव्ह अ सिंगल वर्ड फॉर, तुम्हाला एक हे दिली व्याख्या दिली आहे, एका अलंकाराची व्याख्या दिली आहे फिगर ऑफ स्पीचची, आणि ती ओळखायची ती व्याख्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा तुम्हाला येतंय का लक्षात. द अक्युरन्स ऑफ द सेम लेटर. बघा मी तुम्हाला काही कीवर्ड सांगतो. सेम लेटर काही जण ज्यांचा अभ्यास आहे ते ओळखतील. द अक्युरन्स ऑफ द सेम लेटर ऑर साऊंड. लेटर असू शकतात किंवा साऊंड असू शकतात. सेम ऑर साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ ॲडजस्टंट ऑर क्लोजली कनेक्टेड वर्ड्स. म्हणजे एखाद्या अक्षराची ध्वनीची पुनरावृत्ती होत असेल तर मग तो कोणता अलंकार होतो. रिपिटेशन, एलिटरेशन, ॲसोनन्स की इमिटेशन. आता ज्यांचा अर्धवट अभ्यास आहे का ते लगे जिंदाबाद. रिपिटेशन आहे ना सर, रिपीट तुम्हीच सांगितलं, पण नाही, त्याला एलिटरेशन म्हणतोय आम्ही त्याला अनुप्रास अलंकार म्हणतो. काय म्हणतो? अनुप्रास म्हणतो. 2 नंबरचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा एव्हरीथिंग हॅज वर्क आउट अकॉर्डिंग. बघा एव्हरीथिंग हॅज वर्क आउट अकॉर्डिंग टू द प्लॅन. म्हणजे जसं प्लॅन केला होता का त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतायत असं या ठिकाणी होतंय. वर्क आउट म्हणजे त्या अंमलात आल्या बाबा, ते विकसित झाले जसं आम्ही ठरलो तसं. मग त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? टिक मार्क द करेक्ट मिनिंग. त्याला आम्ही कॅल्क्युलेटेड म्हणणार आहोत, डेव्हलप म्हणणार आहोत, कंपाईल म्हणणार आहोत की डिक्लेअर्ड म्हणणार आहोत. वर्क आउट होणे, ते विकसित होणे आम्ही जसे केले त्याला डेव्हलप असं म्हटलं जातं. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी 46चं आलं पाहिजे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इनकरेक्ट. चुकीचं सेंटेन्स कोणतं आहे? बघा ही हॅड लिव्ह ऑफ 4 days. बघा इथे लिव्ह ऑफ म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ही हॅड 4 days लिव्ह. 4 days लिव्ह म्हटलंय. ही हॅड लिव्ह फॉर 4 days. बघा इथे लिव्ह ऑफ 4 days म्हटलंय, लिव्ह फॉर 4 days म्हटलंय. इथे ही हॅड 4 days लिव्ह म्हटलंय आणि खाली नन ऑफ दी अबाव. 47 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे इथे लिव्ह फॉर म्हणायचं का लिव्ह ऑफ म्हणायचं. ही हॅड लिव्ह फॉर 4 days. तो 4 दिवसासाठी रजेवर होता असं आपण म्हणूया. लिव्ह फॉर अशी ती फ्रेज आहे, लिव्ह फॉर. ओके, लिव्ह फॉर ही फ्रेज आहे ती, लिव्ह ऑफ नाहीये लक्षात ठेवा. आणि ही हॅड 4 days लिव्ह. यस, ते जमतं. म्हणजे 2 आणि 3 नंबरचं बरोबर आहे, 1 नंबरचं चुकतंय. 47चं उत्तर 1 आहे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा. लेड इज हेवियर दॅन एनी अदर मेटल. हा प्रश्न रिपीटही आहे. याच्या आधी आले अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारलंय. पॉझिटिव्ह डिग्री करायची. नो अदर मेटल इज ॲज हेवी ॲज लेड. त्याच्यानंतर लेड इज द हेवीएस्ट मेटल दॅन अदर. त्याच्यानंतर लेड इज लाईट मेटल दॅन अदर. नन ऑफ दीज म्हटलं. 48 नंबरचा प्रश्न. इथे जर तुम्ही बघितलं सरळ आहे नो अदर. हेवीएस्ट म्हटलं एनी अदर, दॅन एनी अदर म्हटलंय, कम्पॅरेटिव्ह डिग्री होती. आणि इथे नो अदर, त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आय सॉ अ बस लिव्हिंग फॉर विले पार्ले. द अंडरलाईन प्रीपोजिशन इंडिकेट्स. बघा आय सॉ मी पाहिलं होतं की अ बस लिव्हिंग फॉर विले पार्ले. ती बस विले पार्लेकडे निघाली होती. आता इथे लिव्हिंग फॉर म्हटलं गेलं. लिव्हिंग फॉरला काय म्हणणार तुम्ही? डायरेक्शन, रिक्वेस्ट, ड्युरेशन की ट्रान्सपोर्टेशन? सरळ विले पार्लेच्या दिशेने ती निघाली होती. आणि मग दिशा असेल तर याला आम्ही काय म्हणतोय? डायरेक्शन असं म्हणतोय. ओके, परफेक्ट भाऊ. आजचे 25 प्रश्न जर परफेक्टली झाले आणि असे जर पुढचे सगळे लेक्चर्स तुम्ही बघितले ना आपल्या ॲप्लिकेशनमधले, STI RCP ॲपला तुम्हाला इंग्लिशच्या कोर्समध्ये हे भेटणार आहेत आणि इतर सरळ सेवेच्या कोर्समध्ये भेटणार आहेत. अशा पद्धतीची जर तुम्ही इंग्लिशची तयारी केली ना, मग पहा इंग्लिशचा स्कोर कसा वाढतो तो.
प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन रिटन इन द फ्युचर परफेक्ट टेन्स. आता हे टेन्स ओळखा तर एकदम मला वाटतं आपल्यासाठी सोपं झालं पाहिजे. आय शॅल हॅव, आता फ्युचर परफेक्ट आहे. शॅल हॅव म्हटलंय, रिटन म्हटलंय, शॅल हॅव बीन रायटिंग म्हटलंय. आता बघा परफेक्टमध्ये रायटिंग INGचा विषयच नाही काही, ते काही कंटिन्युअस नाही. आय शॅल राईट, त्याच्यानंतर आय हॅड रिटनचा विषयच नाहीये. राहिला आता तुम्हाला 50 नंबरचा प्रश्न. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन तुमचं आहे. काय करायचं, आय शॅल राईट म्हणायचं की आय शॅल हॅव रिटन म्हणायचं. बघा परफेक्ट आहे, इथे तर V3 आला पाहिजे. शॅल हॅव V3 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आला पाहिजे. टेन्स इथं हा मार्क जायलाच नको, गेलाच नाही पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या सगळ्या बाबी बघतोय. नक्कीच तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. बघा हे सगळं आपण बघतोय सरळ सेवा भरतीच्या कोर्समध्ये आणि इथे तुम्हाला 50 पेक्षा जास्त पदांची तयारी आपण करून घेतोय STI RCP ॲप्लिकेशनवर. मग तुम्ही ग्रामसेवक भरतीचा कोर्स आहे, तलाठी भरतीचा कोर्स आहे, तिथे या टेस्ट आपण अपलोड करणारच आहोत. मात्र सरळ सेवेचा याच्यामध्ये तुम्हाला सगळेच पदं जे आहेत ते कव्हर होणार आहेत. कुठे कसं घ्यायचं ॲडमिशन, तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर तुम्ही STI RCP सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊनही तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.